दरम्यान जरांगेंच्या या आंदोलनाचा मोठा फटका हा मुंबईला बसलेला होता आणि त्या संदर्भात कोर्टाने चांगलेच ताशेरे ओढलेले सलग 2 दिवस ही सुनावणी पार पडलेली होती आणि आज दुपारपर्यंत या संदर्भातले आदेश देण्यात आलेले होते। दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदानासह मुंबई रिकामी करावी असे तातडीचे आदेश जरांगेंना हायकोर्टाने दिलेले। कोर्टाने आंदोलकांसोबतच सरकारची जोरदार खरडपट्टी काढली आहे। आझाद मैदानात केवळ 24 तासांची परवानगी देण्यात आलेली। तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसलाय अशी विचारणा कोर्टाने आंदोलकांना केली। सरकारनेही कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचं सांगत 50,000पेक्षा जास्त लोक येईपर्यंत तुम्ही काय करत होतात असा सवाल सरकारला केलाय। या सगळ्या संदर्भात बोलताना कोर्टाने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया। तर कोर्टाने म्हटलेलं आहे दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदानसह मुंबई सोडा। कोर्टाने असं बजावलेलं होतं। तुम्ही सतत नियमांचं उल्लंघन करताय याकडे देखील कोर्टाने लक्ष वेधलं। आझाद मैदानातलं आंदोलन हे बेकायदेशीर आहे असंही कोर्टाने म्हटलं। आझाद मैदानात केवळ 24 तासांची परवानगी देण्यात आली होती। तुम्ही कोणत्या अधिकाराने आझाद मैदानामध्ये बसलेला आहात हाही प्रश्न कोर्टाने केलेला आहे। तुम्हीही आमच्या आदेशाचं उल्लंघन केलं असं सरकारलाही त्यांनी फटकारलेलं आहे। 50,000पेक्षा जास्त लोक आले तेव्हा तुम्ही काय करत होतात हाही सवाल करत सरकारवर कोर्टाने ताशेरे ओढले।